चालेल, जॉईन आता बरेचसे. गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचं इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लासमध्ये सहर्ष स्वागत. आज 14 डिसेंबर 2024 दिनांक 10 डिसेंबर 2024 पासून पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीने ऑनलाईन तासिका आपण घेत आहोत. पहिल्या 2 दिवस आपण भाषा या विषयाचं मार्गदर्शन घेतले होतं. त्यानंतर गणिताचं आपण चालू केलेलं आहे. आपल्याला गणित या विषयासाठी जगदंबा विद्यालय राशीन या विद्यालयाचे शिक्षक श्री देवदत्त जगताप सर हे गेले 2 दिवस आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं घटक आहे पृष्ठफळ आणि घनफळ. पहिल्या दिवशी त्यांनी आपल्याला क्षेत्रफळ या विषयावरची सर्व संबोध त्याचबरोबर उदाहरणं सहित त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं. त्यानंतर काल आपण पृष्ठफळ, घनफळ त्याच्या सगळ्या कन्सेप्ट त्याचबरोबर सर्व उदाहरणं मागील शिष्यवृत्ती परीक्षेचं आलेले सर्व उदाहरणं आपण पाहिलेली होती. आणि गेल्या 2 दिवसापासून आपल्याला लक्षात आलं असेल की जगताप सर यांचा स्पर्धा परीक्षेचा असलेला दांडगा अभ्यास आणि तुम्हाला सांगितलेल्या क्लुप्त्या आपण सूचना तुम्हाला दिलेली होती की तासाला नुसतं ऐकायचं काम करायचं नाही, पाहायचं काम करायचं नाही, तर त्याच्याबरोबर कृती करायची आहे. आपण एक वही आणि जो घटक आपण दिलेला आहे त्या घटकाच्या संदर्भात एखादं पुस्तक आपल्या जवळ असावं आणि त्या वहीमध्ये आपण नोट्स काढायच्या आहेत. काही क्लुप्त्या असतील, काही सूत्र असतील ते लिहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्या उदाहरणाचा सराव सुद्धा सर सोडवत असताना आपण करायचा आहे. आणि काय आपल्या काही शंका असतील तर सरांनी नंबर शेअर केलेला आहे. त्याचबरोबर आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आपण त्या सर्व शंका किंवा काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते शेअर करायचे आहेत आणि त्याच्यावर नक्कीच आपण सोल्युशन तुम्हाला देऊया. त्याचबरोबर तास संपल्यानंतर कालचा आणि आजच्या तासिकेच्या ज्या PDF आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला पाठवल्या जातील. त्याचाही तुम्ही सखोलपणे अभ्यास करायचा आहे. आता थोडाच कालावधी राहिलेला आहे, ज्याला म्हणतात रात्र थोडी सोंगे फार. तरी सुद्धा आपण जरा अभ्यासाची गती वाढवायची आहे. आज खरं तर सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा आपला क्लास चालू आहे. आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यापासून आपण नियमितपणे ऑनलाईन क्लास घेत आहोत. रविवार असू द्या किंवा कुठली सणाची सुट्टी आपण न घेता हे क्लास नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्यामुळं या क्लासचा आउटपुट काय असणार आहे हे तुमच्या निकालावर ठरणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत तर त्यांनी अधिकाधिक अभ्यास करायचा आहे, अधिकाधिक सराव करायचा आहे आणि या ऑनलाईन क्लास तासिकेचा फायदा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढेल. या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. तर आजच्या तासिकेला जगताप सरांनी सुरुवात करावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद गाडी सर. आज 14 डिसेंबर 2024 मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. मायवंती ही गाय होऊनी, पुढे वासुरी पाहे वळूनी. कृतज्ञतेचे श्वान विचारे, पायावर झुकले, मला हे दत्तगुरु दिसले. विद्यार्थी मित्रांनो, मराठी, बुद्धिमापन या सर्व विषयांमध्ये आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीचं ज्ञान दिसून येतं.
मराठी 12 महिने, त्यात येणाऱ्या पौर्णिमा, प्रत्येक महिन्यामध्ये येणारे सण आणि उत्सव, मुख्य ऋतू, त्यांचे उपऋतू, मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्यांचे उपऋतू हे आपल्याला माहित असायला हवे. बुद्धिमापन मध्ये यावर आधारित प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात. हिंदू संस्कृती तशी महान संस्कृती. आपण पाहतो की हिंदू संस्कृतीमध्ये हनुमानाचा जन्म पहाटे 6ला होतो, दत्तांचा जन्म सायंकाळी 6ला होतो, रामाचा जन्म दुपारी 12ला होतो, कृष्णाचा जन्म रात्री 12ला होतो. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने जे जे मनी इच्छावे ते भगवत कृपेने पावावे. मग अशी दत्त भक्ती असताना सुद्धा दत्त भक्तीकडे वळणाऱ्यांची संख्या कमी होते किंवा कमी असते. याचे कारण म्हणजे दुर्लभता होय. ही दत्त भक्ती आपल्याला अनंत जन्माच्या पुण्याईने प्राप्त होते. आणि मी असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की कित्येकदा दत्ताचं मंदिर आपल्या घरासमोर असून सुद्धा मनात इच्छा असताना सुद्धा दर्शन होत नाही. आणि कित्येकदा ध्यानीमध्ये नसताना सुद्धा हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण एखाद्या ठिकाणी दत्ताच्या दर्शनाला जातो. खरं तर हे दर्शन हे दत्त महाराज घडून आणत असतात. ते भक्तवत्सल आहेत. आणि म्हणून आपल्या गुरूंनी आजपर्यंत आपल्याला जे शिकवलंय त्यांच्या शिकवण्याचं, त्यांच्या पदरी देण्याची वेळ आपल्याला या 40 दिवसानंतर येणार आहे. दिनांक 9 फेब्रुवारीला तुमची जी काही शिष्यवृत्ती धारक परीक्षा होणार आहे त्या दृष्टीने माझ्याकडे 3 दिवसामध्ये घटक शिकवायला आलेले होते. आणि त्यात मी क्षेत्रफळ पहिल्या दिवशी घेतला, पृष्ठफळ आणि घनफळ दुसऱ्या दिवशी घेतला, आणि आज मध्यमान हा घटक आहे. वास्तविक पाहता मध्यमान हा घटक अतिशय सोपा आहे. त्यात फार दम नाहीये. आलेल्या सर्वांची बेरीज भागिले जेवढ्या संख्यांची बेरीज केली त्याने भागणं म्हणजे सरासरी काढणे, याला सोप्या भाषेत मध्यमान म्हणतात. तरी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की मेसेज बॉक्स या ठिकाणी ब्लॉक केलेला आहे, परंतु हा घटक आपला 15-20 मिनिटात होईल. आपले जे काही आडणारे गणित, बुद्धिमापन किंवा इतर विषयाचे जे काही प्रश्न असतील, संख्याज्ञानावर खूप प्रश्न असतील, तर हे सर्व प्रश्न आपण मला व्हॉट्सअपला टाकले तर मी चालू मध्ये ते प्रश्न तुम्हाला विविध युक्त्या आणि ट्रिकच्या साहाय्याने सोडून देण्याचा प्रयत्न करेल. आपण एक 5 मिनिटांमध्ये गेल्या 2 दिवसाच्या घटकाला एकदा रिव्हिजन मारू, कारण सूत्र ही वारंवार पाहिल्यानेच पाठ होतात. आपण पाहिलं की हे जे घटक आहेत हे साधारणपणे गणिताचा 25% हिस्सा आपण या 3 दिवसात पाहिला. यामध्ये देशमान, परिमाण, त्याचे रूपांतर, परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ आणि मध्यमान यावर आधारित उदाहरणं आपण साधारणपणे गणितातील 25% प्रश्न, 25% प्रश्न, एकूण प्रश्न आहेत 50, त्यातले 12 ते 13 प्रश्न यावर विचारले जातील. 2D हे क्षेत्रफळ आणि पृष्ठफळाला वापरलं जातं. फक्त क्षेत्रफळाला 2D वापरलं जातं. आणि 3D हे जे शेप आहेत हे शेप पृष्ठफळ आणि घनफळाला वापरलं जातं. तर या ठिकाणी आपण पाहिलं की पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळांची बेरीज, दुसरं तिसरं काहीच नाहीये. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून आणि कोणावरून 3 पाहिलेले. त्यानंतर पुढे पाहिलं आपण की चौकोनाचे प्रकार, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. यामध्ये रेक्टँग्युलरचा पुढचा जो काही तयार होतो तो रेक्टँग्युलरचा पॅरलोग्राम तयार होतो आणि स्क्वेअरचा रॉम्बस तयार होतो. त्यानंतर हा एक समलंब चौकोन आणि पतंग, यातलं समभुज चौकोन आणि
पतंग यांच्या क्षेत्रफळाचं सूत्र एकसारखं येतं हेही आपण पुढे पाहिलेले. त्यानंतर पुढं क्षेत्रफळाची सूत्र पाहिली. यामध्ये एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू द हाईट. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू ऑल्सो 1/2 बेस इंटू द हाईट. Heron's formula, if three sides of the triangle are given, then Heron's formula is first you have to find the yes. It means semi-perimeter is equal to a plus b plus c upon 2, and then we use the formula of triangle according to the given side into the bracket s into the s minus a, s minus b, s minus c, and we find the area of triangle if three sides are given. This is called as Heron's formula. त्यानंतर आपण हे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोणाचे या ठिकाणी एरिया पाहिला. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग. आणि या सोबत आपण एक दुसरं एक सूत्र पाहिलं होतं. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे की ही जी उंची आहे ती उंची काढण्याबाबत ते सूत्र आहे. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/4 म्हणजे 2 लिहायचं आणि गुणिले बाजू लिहायचं. हे जे सूत्र आहे ते सूत्र हे अशा प्रकारे आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. वेगवेगळ्या चौकोनाचे जी काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पाहिले. आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूवर्ग, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि पतंगाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण आणि समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. त्यानंतर आपण एरिया ऑफ सर्कल पाहिलं πr². अँड या ठिकाणी ज्याला आपण परिमिती म्हणतो, परिमितीला सर्कल मध्ये शब्द वापरला जातो परिघ. 2 πr असं त्याचे सूत्र आहे. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ πr², अर्धवर्तुळाचे त्याचे बिंब 1 πr², वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ θ/360 इंटू द πr². आणि वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ जर आपण एखादी वर्तुळाकार मोठी बाग असेल, मैदान असेल आणि त्याच्या कडेने 5 मीटरचा रस्ता तयार केला तर त्या डांबर रस्त्याचे क्षेत्रफळ हे काढत असताना मोठा वर्तुळ म्हणजे मोठा आर आणि बारका वर्तुळ म्हणजे बारका आर असं असताना पाय इंटू द ब्रॅकेट r², बिग r² मायनस स्मॉल r². यानंतर चौरसाच्या 4 भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर तळाची परिमिती गुणिले उंची. आपण पाहतो की एखादी इष्टिकाची ती आकाराची खोली आहे आणि त्या खोलीच्या 4 भिंतीचे क्षेत्रफळ मला जर विचारलं असेल तर मी त्या 4ही भिंती अशा सलग लावल की जेणेकरून जो आयत तयार होईल नवीन, तो आयत म्हणजे त्या 4ही भिंतीची तळाची लांबी म्हणजेच त्या ठिकाणी तळाची परिमिती येईल गुणिले उंची 4ही भिंती सारखी असत. काल 5वीच्या एका मुलाने मला प्रश्न विचारला होता की एक लांबी रुंदी आणि उंची दिलेला एक डबा आहे, त्या डब्याला वर झाकण नाहीये, तर त्या डब्याला रंग देण्याकरता किती क्षेत्र असेल म्हणजे एकूण पृष्ठफळ विचारलं होतं. त्याने या सूत्राने काढायचा प्रयत्न केला, त्याचं उत्तरही बरोबर आलं पण त्याला वेळ जास्त लागला. तर त्याला मी फक्त आणखी एक आयडिया अशी दिली की तू एकूण पृष्ठफळ काढ. मग त्याने एकूण पृष्ठफळ काढलं 2 कंसात LB अधिक BH अधिक LH असं एकूण पृष्ठफळ काढल्यानंतर तळाला काही उंची नसते म्हणून फक्त लांबी गुणिले रुंदी, जे तळाचं क्षेत्रफळ आहे तेच वरचं झाकण नसल्यामुळे तेच क्षेत्रफळ असणार आहे. त्या एकूण पृष्ठफळातून फक्त जे तळाचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी हेच वर असणार आहे झाकणाला, तेवढं वजा कर. ते याही पेक्षा सोपं झालं. यानंतर ही सगळी सूत्र आपण संकलितरित्या इथं पाहिलेली आहे. त्यानंतर चौरसाची बाजू दुप्पट केली, क्षेत्रफळ चौरसाचा वर्गच आहे म्हणजे 2चा वर्ग. आयताची लांबी आणि रुंदी ही दुप्पट केली, क्षेत्रफळ ही चौपट होईल. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली, क्षेत्रफळ चौपट होईल. त्यानंतर ती एकमेकांमध्ये रूपांतरण आपण पाहिलं. यानंतर आपण या 3D
आकृती आहे त्या 3D आकृत्यांच्या संबंधाने एकूण सगळी सूत्र पाहिली की ज्यामध्ये आपण पाहिलं की इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH आणि एकूण घनफळ बरोबर LBH. घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6A वर्ग आणि घनाचं एकूण घनफळ A घन. त्यानंतर जो काही दंडगोल होता या दंडगोलाचं एकूण दंडगोलाचं वक्र पृष्ठफळ पाहताना आपण 2 पाय RH आणि एकूण पृष्ठफळ हे करत असताना 2 पाय कंसात H प्लस R आणि घनफळ पाहत असताना पाय R वर्ग H. शंकू जो आहे त्या शंकूचं वक्र पृष्ठफळ पाय RL. त्यानंतर एकूण पृष्ठफळ काढत असताना पाय R कंसात L अधिक R आणि या ठिकाणी तुम्हाला मी जी युक्ती सांगितली होती ती युक्ती अशा स्वरूपाची होती की घनफळाला 3 जर या ठिकाणी त्रिज्यासारखी असेल उंचीसारखी असेल शंकू आणि दंडगोलाची तर 3 शंकू टाकले तर ते पूर्ण दंडगोल भरला जातो. याचाच अर्थ काय तर जे काही घनफळ आहे दंडगोलाचं पाय R वर्ग H ते तसंच राहतं फक्त 1/3 शंकूचं घनफळाचं सूत्र तयार होत असताना 1/3 पाय R वर्ग H असं येतं. त्यानंतर गोलाचं आपण पाहिलं की गोलाचं एकूण पृष्ठफळ म्हणजे जे काही गोलाचं आपण क्षेत्रफळ काढलंय त्याची 4 पट करायची म्हणजेच काय 4 पाय R वर्ग आणि गोलाचं जे काही घनफळ आहे ते घनफळ करताना घन आहे म्हणून घन शब्द लावायचा 4/3 पाय R क्यूब असे हे सूत्र तयार होतं. हे सूत्र नंतर आपण सगळी एकत्रित पाहिली त्याचं रूपांतर पाहिलं. घनाची बाजू दुप्पट केल्यात 2चा घन म्हणजे घनफळ 8 पट होतं तिप्पट केलं 3चा घन म्हणजे 27 पट होईल आणि एकमेकात रूपांतर पाहिलं. काही उदाहरणं काल आपण पाहिली होती. अतिशय सोपी उदाहरणं साध्या पद्धतीने सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. आपण इथपर्यंत आलेलो होतो की 28 सेमी बाजू असलेल्या भरीव गोलाचे अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ आपण पाहिलं हे कमी आहे. हे जे पृष्ठफळ आहे हे कमी आहे आणि अर्धगोलाचं पृष्ठफळ कमी आहे त्यामुळे आपण पहा आठवतंय का काल आपलं इथपर्यंत आलं ते गणित आपण पाहत होतो काल की अर्धगोलाचं या ठिकाणी पृष्ठफळ होतं म्हणजे पहिलं लहान कमी असणार आहे आणि दुसरं जास्त असणार आहे भरीव गोलाच्या याने म्हणजे पहिला पर्याय कमी दुसरा पर्याय जास्त पहिला पर्याय कमी दुसरा पर्याय जास्त हे 2 राहिले हे 2 निघून गेले पर्याय. आणि त्यात आपण पाहिलं की अर्धगोल भरीव गोलाचं पृष्ठफळ म्हणजे 4 पाय R वर्ग आणि अर्ध्या गोलाचं 2 पाय R वर्ग आणि प्लस या वरचा हा रंग द्यावा लागेल किंवा एक पूर्ण वर्तुळ म्हणजे 3 पाय R झाले. हे 2 पाय R आणि हे 3 पाय R म्हणजे 3 पाय R ला पाय R गेले R दोन्हीकडे सारखं इथं 14 त्रिज्या आली आणि ही पण 14 त्रिज्या गेली त्यामुळे 3/4 उत्तरात आलं. इथपर्यंत आपलं काल झालेलं आहे. एक पलटी रिव्हिजन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पुढचं एक गणित आपण घेणार आहोत आणि नंतर मध्यमानाला सुरुवात करणार आहोत. एका चेंडूचा व्यास 20 सेमी आहे. मला व्यास दिला की लगेच तिथं काय म्हणणार माझी त्रिज्या R जी दिलेली ती R 10 सेमी आहे. त्यानंतर त्यात असलेल्या हवेचे घनफळ काढा. मला काय दिलेलं आहे ते पहा. त्यात असलेल्या हवेचे घनफळ चेंडूचा व्यास आहे. चेंडू म्हणजे काय गोल आहे. हवेचे घनफळ काढा गोलाचे घनफळ गोलाच्या घनफळाचे सूत्र माझं तयार आहे. काय सूत्र आहे तर 4/3 गुणिले पाय R घन दिलाय म्हणून घन. पहा मी सूत्र सांगताना जे शब्द वापरतोय ते शब्द परत रिपीट करतोय लक्षात राहण्याकरता. 4/3 गुणिले मला सांगितलं पायची किंमत त्यांनी 3.14 घ्या 3.14 किंमत घेतली
8 10 गुणिले 10 गुणिले 10 तीनदा लिहायचं 8 म्हणजे 1000 होतं माझ्या लक्षात आहे. आता त्यानंतर या ठिकाणी तीनने भाग जातोय का याचा प्रयत्न करा. 3ने भाग जात नाही असं मानलं तर 4/3 गुणिले 3 दशांश चिन्ह उजवीकडे सरकावं लागेल. तर 1 आणि 2च घर आहेत. तिसरं घर मी तयार केलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता मला हा गुणाकार करावा लागेल. 0 जसं तसं दिला 4 चौक 16 हातचा आला 1 4 1 4 आणि 1 5 4 त्रिक 12 छेद 3 12,560 भागिले 3. आता याला मला पुन्हा भाग द्यावा लागेल. 3 चौक 12 पुढचा अंक मोठा आहे 5 अंक आहे म्हणजे 3 1 3 2 उरले 26 झाले. 3 8 24 2 उरले 3 8 24 2 उरले 2चे 20 झाले. 3 सख 18 3 सख 18 या ठिकाणी 20 उरल्यावर सुद्धा 6चा भाग गेला होता म्हणजे 41 हे अशा पद्धतीचं उत्तर येईल. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं की आवर्ती 6 वारंवार येत आहे याचा अर्थ काय तर आवर्ती 6 वारंवार येत आहे याचा अर्थ या 6चं रूपांतर 41 86 आणि या षटम स्थानी जे 6 आहेत सहस्रस्थानी 6 आहे याचं रूपांतर 7 मध्ये होईल आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. खूप आपण सोप्या पद्धतीने केले. गोलाच्या घनफळाचं सूत्र वापरलेलं आहे आणि कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीने केलेली आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. हे पण उदाहरण असंच आहे. एका वृत्तचिकी आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्या पाण्यात 22 सेमी 18 सेमी आणि 7 सेमी उंचीचा धातूचा ठोकळा टाकला असता तर त्या पिंपातील पाण्याची उंची किती. प्रश्न बारकाईने वाचायचा आहे की तळाची त्रिज्या दिलेली आहे. वृत्तचिकी आकाराच्या तळाची त्रिज्या दिलेली आहे. अवघड काहीच नाहीये. जेवढं आपण ठोकळा टाकणार तेवढं पाण्याची उंची वाढणार अशा स्वरूपाचं ते उदाहरण आहे. अशा वेळी आपण सूत्र टाकायचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. अवघड काहीच नाही. तुमची उत्तर त्यावेळी बरोबर येत जातील. आता आजच्या घटकाकडे बोलूया. मध्यमान अतिशय सोपा घटक. वास्तविक स्पर्धा परीक्षेतील सगळ्यात सोपा घटक म्हणला गणितातला तरी चालेल. मध्यमान म्हणजे सरासरी. मी असं म्हणलं सचिन तेंडुलकर आहे. 3 डाव खेळ आहेत. पहिल्या डावामध्ये 100 रन काढले छान. दुसऱ्या डावामध्ये 200 काढले. तिसऱ्या डावामध्ये 100 200 तिसऱ्या डावात 300 रन काढले. सचिन तेंडुलकरचे एकूण रन झाले 600. किती संख्या ची बेरीज केली. 3 संख्यांची कारण 3 डाव खेळ आहेत त्याला 3 ने भागलं म्हणजे त्याने प्रत्येक डावात समान 200 रन केले. याला म्हणलं जातं त्याचा मध्य त्याची सरासरी. पहिल्या डावात 200 केले दुसऱ्या डावात 200 केले तिसऱ्या डावात 200 केले. हे कळण्याकरता सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांची सवंगडी एकत्र जेवायचे ज्याला आपण गोपाळ काला म्हणतो. मग सगळे डबे ते एकत्र करायचे. सगळे एकत्र केल्यानंतर म्हणजे त्यांची बेरीज केली. सगळे एकत्र केले म्हणजे काय सगळे डब्यांची एकत्र केली म्हणजे त्यांची बेरीज केली आणि प्रत्येकाला समान वाटा द्यायचे. म्हणजे जेवढ्यांची बेरीज केली जेवढे जण तिथे एकत्र होते भागिले तेवढे. थोडक्यात
आपलं या ठिकाणी सूत्र तयार होतं. काय सूत्र तयार होतं की मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज केली आपण. दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज आणि किती संख्यांची बेरीज केली त्याने त्याला भागलं म्हणजे मध्यमान तयार झालं. या ठिकाणी आपण आणखी काही गोष्टी पाहूया की कच्ची सामग्री कशाला म्हणतात. प्रश्नामध्ये जी काही संख्या दिलेल्या आहेत, 30 दिलेल्या असतील, 40 दिलेल्या असतील, त्याला कच्ची सामग्री म्हणतात. त्यातल्या प्रत्येक संख्येला नाव आहे. ते नाव म्हणजे प्राप्तांक, आपल्याला प्राप्त झालेलं गणित, गणितातील आकडेमोडी, त्यामुळे त्याला प्राप्तांक म्हणतात. वारंवारता म्हणजे काय तर एखादा अंक किती वेळा घेण्यात आलेला आहे. सचिन 3 डाव खेळला का, मी तुम्हाला एक सोपं उदाहरण दिलं. सचिन 100 डाव खेळाय, 100 संख्याची बेरीज उभी करत बसायचं का तर नाही. तर सचिन 10 रनावर बाद झाला, असे 4 संघ आहेत. मग 10 हे झाला माझा प्राप्तांक आणि 4 वेळा 10 आले म्हणून 4 वेळा मी काय केल्या टाळ्याच्या खुणा मारल्या. आपल्या 8वीच्या गणित अभ्यासक्रमात ते आहे. आता टाळ्याची खूण जी हे अशी असते, ही खूण अशी 10, 20, 30 वेळा मारायची म्हणले तर आपलं सुद्धा वारंवार त्याकडे, त्या खुणांकडे पाहताना, त्या मोजताना चुकणार आहे. म्हणून जसे आपण कोथिंबिरीची मेथीची जोडी बांधतो तसं या ठिकाणी काय करतो आपण, हे काही टाळ्याच्या खुणा आहेत, ती 4 खूण झाली 5 खूण अशी मारतो. म्हणजे ती 5ची एक जोडी आहे, एक 5 बोटांचा हात आहे असं समजलं जातो. आणि मग 32 हे करायचं असेल तर 5 सख असे 6 खुणा येतील आणि सुट्टे 2 येतील. अशा प्रकारे आपण टाळ्याच्या खुणा देत असतो. तर मध्यमानाची व्याख्या आपण पाहिली. मध्यमान बरोबर दिलेले सर्व प्राप्तांक x1 x2 अशा पद्धतीने xn पर्यंत आणि त्याला भागिले n, अशा प्रकारे आपण मध्यमांचं करतो. आता जर त्याचं सूत्र आपल्याला त्या भाषेत पाहायचं असेल किंवा एखादा प्रश्न असाही विचारला जातो की मध्यमांचं खालीलपैकी कोणतं सूत्र आहे, तर अशा वेळी गणितीय भाषेत याला आपण म्हणतो सम ऑफ मीन्स इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ एक्स आय अपॉन एन. म्हणजे काय तर एक्स आय म्हणजे सगळे एक्स आय एफ आय, सम ऑफ एक्स आय एफ आय अपॉन एन. एक्स आय म्हणजे काय तर प्राप्तांक, एफ आय म्हणजे काय तर वारंवारता आणि एन म्हणजे काय तर वारंवारतेची बेरीज, वारंवारतेची बेरीज. मग सम ऑफ एफ आय एक्स आय म्हणजे काय तर हे जे प्राप्तांक आहे आणि ते किती वेळा टाळ्याच्या खुणा आलेल्या आहेत, वारंवारता आहेत, या दोन्हीचा गुणाकार करायचा, त्यांची एकूण बेरीज करायची आणि किती वारंवारता, किती जणांची आपण बेरीज केली त्यांनी यांनी भागायचं. आता या ठिकाणी डायरेक्ट आपण उदाहरणाला सुरुवात करू. अतिशय सोपी उदाहरण आहे. कधी कधी इतकं छान होतं की एखाद्या पेपरमध्ये, जसं की आता इथं पाहणार आहे आपण पुढे 2019च्या पेपरला, एकदम 3 गणित येतात, एकदम 2 गणित येतात, 3 दुने 6 मार्क मिळवायचं. सगळ्यात सोपा टॉपिक हा. जर आपलं नशीब की आता फेब्रुवारी 25 मध्ये असा पेपर आला आणि त्यात 2-3 गणित आले तर ती हातची सोडायची नाही. फक्त आता काहीपणा करायचा नाही, तुम्हाला येतंय आणि मार्क मिळणार आहेत असं म्हणून त्यातलं जी काही खोचक बाब असते ती खोचक बाब आपल्या लक्षात आली पाहिजे. या ठिकाणी एका वर्गातील विद्यार्थ्यांचे वजन पूर्ण किलोग्रॅम मध्ये हे वजन दिलेले आहे. तर हे जे वजन दिलेले त्यावरून विद्यार्थ्यांच्या वजनाचे मध्यमान काढा. 2 अचूक पर्याय निवडा. आपल्या आवडता प्रश्न आला का कोणता, 2 अचूक पर्याय निवडा. छान. आपण कोण केली 2 अचूक पर्याय निवडा. पर्याय निवडायला गेलो, पर्यायाकडे पाहिलं, मला वाटतं गणित सोडवायचंच नाही. पर्यायाकडे पाहिलं तर मला असं कळालं की 20.5 10 पैकी 5 म्हणजे अर्धा भाग आहे. म्हणजेच काय तर 20 किलो आणि
अर्धा किलो, 20 किलो आणि 500 ग्रॅम. मग तसा पर्याय कुठे आहे का? 20 किलो आणि 500 ग्रॅम. म्हणजे मग एक तर माझं उत्तर मी रंगवताना 2 किंवा 4 असं तर रंगवणार. आणि आता 1 किंवा 3 वर लक्ष देऊया. हे 50 ग्रॅम दिलेले आणि इथं 57 स्थानी 5 आहेत. याचाच अर्थ 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 3 घर मला पूर्ण पाहिजे. इथं तर 0.5 दिलेले, तिसरं घर पूर्ण करून घेतलं म्हणजे पण याचा अर्थ काय होतोय? हे दोन्हीही समान किमतीचे आहेत. 20 किलोग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हणजे किलोग्रॅम मध्ये 20.05 किलोग्रॅम. म्हणजे एक तर पर्याय मी 2 किंवा 4 लिहीन किंवा 1 किंवा 3 लिहीन. मला गणित सोडवावंच लागेल. कारण ज्याला काहीच येत नाही त्यांनी फक्त काय केलं तर दुसरा आणि चौथा पर्याय यांची किंमत समान आहे आणि पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायाची किंमत समान आहे. एवढ्या गोष्टी तरी समजून घेतल्या आणि त्यावर तो उदाहरण सोडवेल. आता इथं दोन वेगवेगळ्या समान किमतीच्या जोड्या आल्या, त्यामुळे गणित सोडवल्याशिवाय गत्यंतर नाही. चला आपण सोडवायला सुरुवात करू. या ठिकाणी पाहिलं की हे एक्स आय दिले, हे एफ आय दिले, त्यांचा गुणाकार इथं सरळ करायचा. प्रश्नपत्रिकेवर गेला तरी चालेल. 11 दुने 22 उभी बेरीज करायची कधी पण. 8 1 8, 8 दुने 16. छान. 22 1 22. हे माझं झालं सम ऑफ एफ आय एक्स आय. 8 आणि 2 10, आजचे आले 1. 6 आणि 5 11, आजचा आला 1. 2 आणि 2 4. यांची बेरीज करून पाहिली मी. मला इथं प्रश्नात दिलेलंच असतो येणं किंवा ही बेरीज केली तरी त्याच्या एवढीच येत असते. भागिले 20. 20 ने मी भागतोय शून्याला, शून्य गेलं 41 भागिले 2 म्हणजे 20.5. माझं उत्तर आलं 20.5. म्हणजेच काय तर त्याच्यात सम किंमत असणारी 20 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम. म्हणजेच माझा पर्याय 2 आणि 4 हे उत्तर माझं या ठिकाणी आलेलं आहे. काही गडबड न करता प्रश्न बारकाईने पाहणं आणि सोडवणं यात खरं तुमचं स्किल आहे. स्पर्धा परीक्षेला फक्त हुशारी असून चालत नाही, धीरोदात्तपणा असावा लागतो. मला उत्तर येतंय पण ते उत्तर असं कित्येकदा होतं पहा, गड आला पण सिंह गेला. नुसती लढाई जिंकणं महत्वाचं नाही तर तहा म्हणजे तह जो असतो तह म्हणजे लढाई नंतरच्या ज्या काही अटी असतात त्या अटी मध्ये आपला संयमी हुशारीपणा दाखवून आपल्या पदरी पाडून घेणं हे जे म्हणतात या गोष्टीही अतिशय महत्वाच्या असतात. म्हणून नुसतं गणित येणं हा एक भाग झाला आणि ऍक्युरेट उत्तरापर्यंत पोहोचून ते उत्तर आपल्या उत्तर पत्रिकेत नोंदवणं योग्य ठिकाणी हेही तितकंच महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2019 मध्ये विचारलेला होता प्रश्न. पहिल्यांदा आलेख समजून घ्या. आलेखामध्ये काय असतो? आडवा अक्ष असतो त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो, उभ्या अक्षाला वाय अक्ष म्हणतो. आणि या एक्स अक्षावर आपल्याला या उजव्या बाजूला प्रमाण दिलेलं असतं. ते एक्स अक्षाचं आणि वाय अक्षाचं प्रमाण असतं. त्या ठिकाणी काही चिन्ह दिलेले असतात. या ठिकाणी जे कोरा आलेख दिलेला आहे तो ज्वारीचा आहे आणि जो भरीव दिलेला आहे तो गव्हाच्या उत्पादनाला संबंधित दिलेला आहे. सगळ्यात लक्ष ठेवायचं की जे प्रमाण आहे या प्रमाणाला खूप महत्व असतं. कधी कधी काय होतं की आपल्याला पहिला पर्याय हा या ठिकाणी दिलेला असतो परंतु आपण त्याला प्रमाणाने गुणलेलं नसतं. म्हणून प्रमाणावर लक्ष ठेवायचं आणि प्रमाण 1 सेमी बरोबर 10 क्विंटल असं दिलेलं आहे ते आपल्याला वाय अक्षावर इथं पाहायला मिळत आहे. मग आता प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी 3 प्रश्न आहेत म्हणजे 2019 मधले 6 गुण हे फक्त या मध्यमान या धड्यावर आलेखावर आलेले होते. म्हणजे याला म्हणायचं थोडस लक्ष भाग की पेपर मध्ये एखाद्या घटकावर 3 प्रश्न येणं, 6 गुणांचा प्रश्न येणं आणि तेही इतक्या सोप्या घटकावर येणं मग ते 6चे 6 मार्क आपल्याला स्कोरिंगच्या दृष्टीने मिळणं अतिशय महत्वाचं आहे. मग आता इथं पहा गव्हाचे ज्वारीचे पहिला प्रश्न पाहिला की ज्वारीचे सरासरी उत्पन्न किती. प्रश्न पाहिला ज्वारीचे सरासरी उत्पन्न
त्या ठिकाणी ज्वारीची सरासरी उत्पन्न किती असं म्हणल्यावर मी सगळीकडे पाहिलं, सगळ्यात पहिले पाहिलं प्रमाणात ज्वारी कशाने दाखवली, इथे चूक करायची नाही. ज्वारी कशाने दाखवली तर ज्वारी कोऱ्या भागाने दाखवलेली. मग मी हा कोऱ्या भागाच्या बेरजा करत गेलो. बेरजा करताना मी कधीही उभ्याच करणार आहे. पहिलं 2011 मध्ये 50, पहा इथे मी वर टोकाला खून करतोय. 12 मध्ये 60 आणि 70च्या मध्ये म्हणजे 65, 13 मध्ये 90 कोऱ्या भागावर खून करायची आहे. खून करताना मी लक्षात ठेवतो 14 मध्ये 80 आणि 15 मध्ये 70 आणि 80च्या मध्ये म्हणजे 75. या सगळ्यांची मला काय करायची, बेरीज करायची. ही बेरीज मी केल्यानंतर माझी ती बेरीज 5 आणि 5 10 हातचे आले. 1 6 आणि 6 12 12 आणि 9 21 21 आणि 8 29 आणि 7 360 बेरीज झाली. किती संख्येची बेरीज केली मी किंवा किती वर्ष आहे, 3 आणि 2 5 वर्ष आहे. 5 ने भाग दिला, 5 35 1 उरले, 5 दुने 10 72 माझं उत्तर आलेलं आहे. 360 भागिले 5 म्हणजे माझी ज्वारीची उत्पन्नाची सरासरी या ठिकाणी उत्तर आलंय. आपण पाहूया उत्तर आहे का तर 72 क्विंटल माझा पहिला पर्याय हे उत्तर आलं. काही अवघड नव्हतं. दुसरं, कोणत्या वर्षी ज्वारी आणि गव्हाचे उत्पन्न समान आणि सर्वात जास्त आहे. दोन्हीचं उत्पन्न विचारलंय. काय काय अटी दिल्यात त्यांनी, समान पण पाहिजे बर आणि सर्वात जास्त पण पाहिजे. मी आलेखाकडे जातोय. आलेखाकडे जाऊन पाहिलं की ज्वारी आणि गहू दोन्हीचं उत्पन्न समान असणारा, दोन्हीचं उत्पन्न समान असणारा म्हणजे वरची टोक पाहिजे. उत्पन्न समान आहे काय, टोक पाहिजे मला. इथं टोक नाही समान, इथं टोक नाही समान, इथं टोक समान आहे, इथं टोक समान नाही, इथं टोक समान. माझ्या दोन्ही अटी पाया त्यांचा पहा समांतर आहेच आहे, परंतु सर्वोच्च आहे, सर्वात जास्त आहे. सर्वात जास्तला दुसरा शब्द असतो कमाल. किमान म्हणजे सर्वात कमी, कमीत कमी, आणि कमाल म्हणजे सर्वाधिक. 2013 हे वर्ष या ठिकाणी आलेले आहे. ती आपण पर्यायाला आहे का पाहूया आणि पुढे जाऊया. 2013 हे आपलं उत्तर आलं. ते उत्तर आपण निवडलं आणि लिहिलं. त्यानंतर तिसरा प्रश्न याच आलेखावर आहे. 2012 साली गव्हाचे उत्पन्न हे ज्वारीच्या उत्पन्नापेक्षा कितीने कमी आहे असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस काय करायचं ते पहा. घाई गडबड करायची नाही. बरेचसे मुलं येत असून या ठिकाणी चुकतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिली जी काही राशी दिलेली आहे ती दुसऱ्यापेक्षा कमी आहे आणि मग बऱ्याच वेळा असे देतात, संख्या देतात 20 ने कमी 20 ने जास्त, 10 ने कमी 10 ने जास्त, आणि मग आपलं त्या ठिकाणी जमलिंग होते. तर अशा वेळी इथं पाहायचं 2012चा आलेख सांगितलाय. गव्हाचे उत्पन्न म्हटलेले, गव्हाच्या उत्पन्नाला रंगीत भाग आहे. 2012चा मी आलेख पाहतोय. या 12च्या आलेखावर रंगीत भागाचं उत्पन्न, गव्हाचं उत्पन्न 50. मी या ठिकाणी गोल करून 50 असा आकडा. आता 2012 साली 50 गव्हाचे उत्पन्न आहे 50 आणि ज्वारीचे उत्पन्न 12 मध्ये आहे 65. किती क्विंटलने कमी आहे? 50 हे 65च्या किती क्विंटलने कमी आहे? ते आकडे असे लिहिल्यावर आपली जमलिंग होत नाही. तर तुम्हाला पर्याय 15 ने कमी 15 ने जास्त असं दिलेलं नाहीये, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. परंतु असे प्रश्न असतात. अशा वेळी या संख्यांच्या ऐवजी त्या ठिकाणी या शाब्दिक उदाहरणाच्या ऐवजी, शब्दांच्या ऐवजी त्या ठिकाणी तुमचे अंक लिहा आणि 50 हे 65 पेक्षा किती कमी आहे तर 15 ने कमी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. असा एक प्रश्न विचारला जातो ज्याला आपण याच्या पूर्वीच्या जो आलेख पाहिला याला आपण जोड स्तंभालेख बोलतो. कदाचित असाही प्रश्न विचारला जाईल की प्रश्नात दिलेला आलेखाचा प्रकार कोणता. जर सगळ्यांची टोक 100 असतील, सगळ्यांची टोक काय असतील 100 असतील, त्याला आपण शतमान आलेख म्हणतो. काय म्हणतो? शतमान आलेख म्हणतो. दुसरा,
हे अशा स्वरूपाचा आलेख दिला असेल की एकाच्या सोबत दुसरा उभा आहे, त्याला आपण जोडीदार आहे, त्याचा हा जोडीदार आहे. इथं पाहिलं आपण की ज्वारीचा जोडीदार कोण होता? गहू होता. याला जोड स्तंभालेख म्हणतो आपण. एकमेकाच्या आधाराने उभा राहतो त्याला जोड स्तंभालेख म्हणतो. आता खालच्या उदाहरणात पाहूया आपण. हा जो आलेखाचा प्रकार आहे, या आलेखाच्या प्रकाराला आपण काय म्हणणार आहे? वृत्तालेख. एका वर्तुळाचा वापर करून तयार केलेला आलेख. आपल्याला वृत्तालेखासाठी हे माहित आहे की वर्तुळाच्या पूर्ण केंद्रापाशी 360 मापाचा केंद्रीय कोन होत असतो. तेव्हा पूर्ण वर्तुळाचं माप 360 असतच ना. आपण पाहतोय, काय पाहतो की कोण मापक असं अर्धवर्तुळ असतं आणि मग इकडे शून्यापासून सुरू होतं, इकडे 180 ला येतं. म्हणजेच हा ची सरळ रेषा होती, याचं माप 180 असतं. खालच्या उलट्या कोण मापकाचं माप 180. किती झालं ते? 360 अंश झालं. इथं बेरीज करून पाहायची गरज नाही. या ठिकाणी आता 360 अंश या पूर्ण वर्तुळाचं माप आलं. आपण इथं पाहिलं, प्रश्न बारकाईने वाचला. एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबीवरील खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 असेल तर खालील प्रश्नांची उत्तरं द्या. 2018 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. 4 मार्क आहेत. 2 प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत. आता काही न करता प्रश्नपत्रिकेवर पाहायचं. या ठिकाणी मी याला काय दिलंय? शिक्षण दिलंय. मी इथं एला शिक्षण होत. दुसरा बी ला इतर खर्च लिहिला, हा इतर खर्च. सी ला कपडे लिहिले, हे माझे कपडे. आणि डी ला अन्नधान्य लिहिलं. माझा हा प्रश्न तयार झाला. त्यानंतर आता मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मी पहिला प्रश्न वाचला. काय पहिला प्रश्न? या ठिकाणी दिलेले मला शिक्षणावर काय खर्च झाला. माझं शिक्षण काय होतं? तर हे ए माझं शिक्षण होतं. शिक्षणावर 50 अंश खर्च झालेला आहे. बरोबर आहे. मग आता मला या ठिकाणी पगार एकूण दिलेला आहे, म्हणजे 360 अंश बरोबर 23,400. तर 50 अंश बरोबर एक्स मानूया आणि उदाहरण सोडवायचा प्रयत्न करूया. एक्स बरोबर 23,400 पहिल्यांदा 50 घेऊया समजा, गुणिले 50 छेद 360 अंश. तिरकस 2 संख्या अंशाला लिहिल्या आणि एक्सच्या सोबतची तिरकस संख्या छेदाला लिहिली, शून्याला शून्य गेले. 18 दुणे 36, 18 एक 18, 23 ला भाग देतोय आपण, 5 उरले, 54 झाले. 18 त्रिक 54 आणि शून्य जसं तसा. छेदाला 2 अंकी आहेत. 130 भागिले 2 म्हणजे 65 अंश आले. माझं उत्तर आलं 50 गुणिले 65. मी मुद्दामून ह्या 50 ला हात लावला नाही का? कोण कारण सांगाल? कारण मला एकदा हे जे उत्तर आलं ना, हे जे उत्तर आलं तर हे 50 ला मी 65 ने गुणतोय. पुढे मला काही विचारलं असेल त्याला 65 ने गुणणार असत. मला पुढे जे काही विचारणार आहे हे कोणाच्या संबंधाने विचारणार आहे, म्हणून मी भाग देताना मुद्दामून 23,400 ला म्हणजे तुमच्या एकूण उत्पन्नालाच दिला, इकडल्या अलीकडल्या 50च्या संख्येला दिला नाही. ती 50ची संख्या मला 50 अंश काढायचे ना, ते तसेच ठेवले. आता माझे हे जे काही 65 उत्तर आलंय ना, ते उत्तर जर पुढे मला वेगळे अंश विचारले तर फक्त 65 ने त्याला मी गुणणार, की सगळी प्रक्रिया करणार नाही. बघूया आता. 5 शून्य शून्य दिला, 5 5 25, हातचे आले 2 आणि 6 5 30 आणि 2 32. म्हणजे माझ्या शिक्षणावरचा खर्च झाला 3,250. 3250 पर्याय क्रमांक आहे का? तर पर्याय क्रमांक 1 हे माझं आपल्या ठिकाणी काय झालं? उत्तर झालं. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. मी आता लक्षात काय ठेवलं की एक्स ची किंमत माझी जी काही टक्केवारी काढायला सांगितली यामधली ती टक्केवारी गुणिले 65 हे मी लक्षात ठेवलं. दुसरा प्रश्न पाहूया. कपड्यापेक्षा अन्नधान्यावर कितीने अधिक खर्च होतो? या ठिकाणी मी सांगितलंय तुम्हाला कपडे काकाशाने दाखवले कपडे सी म्हणजे 76 दाखवलेले. 76 कपड्याला मी लिहिलं 76 वेगळ्या वापरतो तुमच्या लक्षात येण्याकरता.
आपल्याला मी काय लिहिले या ठिकाणी 76 लिहिलं. अन्नधान्य, अन्नधान्य डी आहे 144 लिहिलं. कितीने खर्च अधिक होतो म्हणजे 144 पेक्षा 144 76 कितीने मोठे, इथे 24 उरले, इथे 44 उरले, 24 आणि 44 माझं हे झालं 68%. मी मगाच काढलं होतं काय की 1% म्हणजे गुणुले किती येत होतं 65 गुणुले 68 करावं लागेल. 68% काढायचे मला. कशी युक्ती वापरली पहा. मी आता यावेळेस लिहित बसलो नाही. 360 बरोबर 23,400 मग 68 बरोबर किती हे लिहित बसलो नाही. हे मी डायरेक्ट एकदा माझ्या त्या ठिकाणी 50%ला 50 गुणुले 65 आलतो. मग आता मला या दोन्हीतला डिफरन्स आहे तो 68 आहे. 68 गुणुले 65 करणार मला या ठिकाणी हा गुणाकार उभा करणार नाही. 68 गुणुले 65 आणि जे काय आहे ते उत्तर काढणार. करून पाहूया. आपल्याकडे जे आहे ते 8 पंचे 40 7 4 6 पंचे 30 आणि 4 34 शून्य दिला. 8 7 48 7 4 6 7 36 आणि 4 40 0 2 4 4 4420 हे उत्तर आलं. कसलीही गडबड न करता पहिल्या पर्यायापासून पाहत गेलो. 4430 चा पर्याय क्रमांक 4 सापडला आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर लिहिणार. काही अवघड नाही. उलट जेवढे मध्यमानावरचे प्रश्न जास्त येतील तेवढा तुमचा स्कोर वाढेल. एका संस्कार शिबिरात सहभागी झालेले 100 विद्यार्थी वाचतानाच मी फोन केली. 100 विद्यार्थी 100 माझी काय आली 100 माझी काय आली तर 100 येणार आम्हाला. प्रश्न वाचतानाच निम्म्या वागे आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. हा एन 100 आला ह्यांची बेरीज माझी 100 येणार. येतीच बा 25 2 50 आणि 30 20 100 एन माझा 100 आला. 2 अचूक पर्याय निवडा. छान आवडला आपल्याला. 2 अचूक पर्याय निवडा. एक तर पाहिलं मी या ठिकाणी की 9 वर्ष आणि अर्ध वर्ष 9.5 वर्ष ज्याला म्हणले आपण म्हणजेच काय तर 9 वर्ष आणि 6 महिने. छान. एक तर 1 किंवा 4 लिहिणार बरोबर आहे. आता दुसरं पण असंच आहे का ते पाहणार. ते नसेल तर डायरेक्ट हे उत्तर लिहून टाकणार. प्रश्न सोडवणारच नाही. दुसरं पाहूया. 10 वर्ष आणि पाव वर्ष 0.25 म्हणजे पाव वर्ष. एका वर्षाची महिने 12 पाव वर्ष 3 महिने म्हणजे 10 वर्ष आणि 3 महिने. म्हणजे मी रंगवताना याला काहीच कळत नाही. त्यांनी नुसतं किमतीच्या म्हणजे त्यांची जी व्हॅल्यू आहे किंमत आहे यांचे 2 जोड्या लावल्या तर दोन्ही जोड्या एकत्र झाल्या. एक तर 1 किंवा 4 रंगवून किंवा 2 किंवा 3 रंगवून पुढे जाऊ. आपण आता हे उदाहरण सोडूया. गुणाकार करायचा मला. मी नेहमी सांगितलं की गुणाकार असे उभे लिहा म्हणजे तुम्हाला बेरीज काही वेगळ्या रंगाने करतोय. बेरीज 8 2 16 शून्य दिला. 10 ने 10.5 ने 330 ला गुणायचे. 30 10 300 आणि परत 8 10 30 4 10 म्हणजे ते किती झाला 315. 12 गुणुले 25 25 10 250 आणि परत 2 25 म्हणजे 50 म्हणजे हे झाले 300. छान. कोणती गुणाकार येतोय 25 8 200 25 7 175 5 5 10 4 1 6 आणि 2 8 8 7 15 4 1 3 6 आणि हे 3 9. माझं उत्तर त्या ठिकाणी काय आलेले की 950 आलेले. 950 भागिले एन 100 2 चिन्ह मिसळ होणार 9.5 वर्ष हे उत्तर आलं माझं. तेच दुसऱ्या भाषेत काय आलं 9 वर्ष 6 महिने. म्हणजे माझं या ठिकाणी पर्याय रंगवताना मी 1 आणि 4 असे पर्याय रंगवणार. काही गडबड करायची नाही. प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर 1 किंवा 4 अशा स्वरूपाचे आपण पर्याय रंगवायचे आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, एका वर्गातील 20 मुलांच्या उंचीचे वारंवारता वितरण खाली दिले आहे. त्यावरून उंचीचे मध्यमान काढा. तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो काय की शब्द वेगवेगळे वापरतात, गडबडायचा अजिबातच नाही. शब्द कोणकोणते वापरतात तर हे शब्द वापरतात पहा. या शब्दांकडे लक्ष वेधून घ्या. हे शब्द म्हणजे वेगळं काहीच नाही, तेच विचारलेले. काय शब्द आहेत? मध्य असू द्या, अंक गणिती मध्य असू द्या, मुद्दाम शब्द वेगळा वापरलेला आहे. मध्य किंवा अंक गणिती मध्य. खालीलपैकी गोड पदार्थ कोणता? याला अमिताभ बच्चन काय विचारतो, कोण बनेगा करोडपती मध्ये, केबीसी मध्ये, की मधुर व्यंजन कोणता आहे? प्रश्न तोच आहे. तसंच सरासरी काय? सगळ्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्यांची बेरीज केली त्याने भागलं. अंकगणिती मध्य म्हणजे काय? दिलेल्या संख्यांमधला मध्य. आणि निस्ता मध्य म्हणलं म्हणजे काय? तेच. याचा अर्थ काय की या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे. जसं आत्ताच्या प्रश्नात आपण पाहिलं काय की उंचीचे वितरण दिलेले, वेगवेगळ्या 20 मुलांची उंची दिली. आपलं प्रश्न वाचताना मी तुम्हाला सांगितलं हे 20 काय आलं तुमचं? n बरोबर 20 या ठिकाणी आलं. त्यानंतर पुढे पाहूया आपण. उंची दिलेली आणि मुलांची संख्या दिलेली, ह्या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 1664 उभी बेरीज करण्यासाठी मी असं लिहितोय. त्यानंतर गुणाकार करायचा किती सोपं आहे. 6 1 6, 6 6 36, 5 4 3, 6 3 9. गडबड होऊ द्यायची नाही. 5 ने गुणायचे. 5 गुणे 10, 5 1, 6 पंचे 30 आणि 1 31, 5 3, 5 3 8. त्यानंतर 5 त्रिक 15, 5 1, 6 पंचे 30 आणि 1 31, 5 3, 5 3 8. पाहिलं मी की 62 आणि 63 5 निघूनतोय, 5चा फरक पडेल. बरोबर आहे. 4 संख्यांची बेरीज करतोय. 6 आणि 5 11, 5 1, 6 4 10 आणि 3 13, 5 1, 8 आणि 8 दोन्ही 16, 16 आणि 9 25, 25 आणि 6 31 आणि 1 32. माझी जी काही बेरीज आली ती बेरीज आली 3231. किती संख्येने मी त्याला हे केलेलं आहे? 20 मुलांची बेरीज केलेली. हा माझा n होता 20. पहा 5 आणि 5 10 आणि 6 आणि 4. 20 ने याला भागायचा प्रयत्न करतोय. 20 ने पाहूया. 20 ने भाग देताना गडबड न करता मी पहिले सुरुवातीला 2 ने भाग दिला, खाली 10चा भाग दिला, वर 2 ने देतोय. 1 उरला, 12 झाले. 12 पूर्ण भाग गेलाय. सावध झालो मी, पुढला अंक मोठा आहे, काही काळजी करायची गरज नाही. 1 उरला. या ठिकाणी 11 ही संख्या झाली. 2 पंचे 10. 1 उरला, पुढं काहीच नाहीये बाकीला. पॉईंट दिला आणि ते 10 झाले. 2 पंचे 10. छेद 10 माझं उत्तर आहेच खाली. छेद 10. मग 1 दशांश फक्त इकडे सरकवलं म्हणजे माझं उत्तर आलं 161.55. 161.55 सेमी हे माझं उत्तर आलं. विद्यार्थी मित्रांनो, मध्यमान हा धडा अतिशय सोपा आहे. वेगळं यात काहीच नाही. मग काय केलं पाहिजे? जे सोपं असतं ना ते अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक सोडवायचं. जे अवघड आहे ते आपल्याला बुद्धीला दिलेलं आव्हान असं समजून सोडवायचा प्रयत्न करायचा. आपली ही जी काही स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा आहे हे एक परीक्षार्थी म्हणून न जगता आपल्याला जीवनात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एक मार्ग आहे असं म्हणून याकडे पाहूया. पहा तुम्ही की स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर तो काय उत्तर लिहितोय, हा काय उत्तर लिहितोय ते पाहून आपण उत्तर लिहिणं हे नाही. तुम्ही तो 12वी नापास फेल पिक्चर जरूर पहा.
50 दिवस राहिलेत ना, 3 तास जाऊ द्या, परंतु त्यातून आपल्याला हेच पाहायला मिळतं की स्पर्धा परीक्षेमध्ये जो प्रामाणिक वागतो, सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे, की जो अतिशय प्रामाणिकपणे वागतो त्याला यश, त्याचे पाय धोत त्याला शोधत येतं. म्हणून दुसऱ्यांना अभ्यास करण्याकरता अभ्यास करू नका. किती वेळ अभ्यास करतो मी, आज 5 तास अभ्यास केला, 6 तास अभ्यास केला, याकरताही अभ्यास करू नका. आज मी 3 पेपर सोडवले, याकरताही अभ्यास करू नका. एकच सोडवा, परंतु त्यातलं प्रत्येक गणित ना गणित मला वेळेत होईल या दृष्टिकोनातून पेपरची तयारी करा. नुसते पेपर सोडवणे हे महत्वाचं नाहीये. तर त्या पेपर मधले माझे 12 प्रश्न चुकले, तर त्या 12 प्रश्नांची मी परत उत्तर, जर माझं स्पष्टीकरण दिले असतील तर ते स्पष्टीकरणाद्वारे घरातल्या पालकांकडून, मोठ्या भावाकडनं, बहिणीकडनं अथवा शिक्षकाकडनं ते प्रश्न समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यासारखा एखादा प्रश्न परत आला तर आपले त्यात गुण जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी काही गोष्टी मी सांगू इच्छितो, थोडासा वेळ उरलाय. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं संख्येवर कमांड पाहिजे. अंकगणित, अंकातील क्रिया, त्यानंतर बुद्धिमापन मधले कूट प्रश्न, संख्या मालिका, त्यानंतर गटातनं बसणारी संख्या, हे अतिशय महत्वाचं असतं. आपल्याला प्रत्येक अंकाचं किंवा प्रत्येक संख्येचं सौंदर्य जाणवलं पाहिजे. समजा एखादं मी म्हणलं हे 4 आहे, 4, त्या 4ची वेगवेगळी रूप सांग, तर तुम्हाला ती रूप सांगता आली पाहिजे. कसं सांगता आलं पाहिजे की 4 म्हणजे काय, तर 2 चा वर्ग आहे, 1 चा वर्ग गुणिले 4 आहे, 1 चा घन गुणिले 4 आहे. आणखी काय सांगता येते का पहा. पुढं 4 म्हणजे 16चं वर्गमूळ आहे. त्यानंतर आणखी 4 सगळ्यात महत्वाचं पहा, 4 म्हणजे काय आहे, 2 चा घन 8 वजा 2 चा वर्ग आहे. कदाचित असं देतील तुम्हाला संख्या देतील, 4 एक देतील, गटातला बसणारी संख्या ओळखा. परत 3 चा वर्ग, 3 चा घन 27 वजा 3 चा वर्ग, त्या ठिकाणी 27 मधून 9 गेले, 18 दिली. पुढची संख्या 100 दिली, पुढली संख्या 9 होती. ओळखा. पहा, ही 100 संख्या म्हणजे 5 चा घन, हे 2 तर पाहिले आपण, वजा 5 चा वर्ग, ती सुटली. ही आत्ताच पाहिलं आपण, 3 चा वर्ग वजा 3 चा घन वजा 3 चा वर्ग, 2 चा घन वजा 2 चा वर्ग, कोणत्या आल्या गटात बसणारी 90. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की कोणतीही संख्या दिलेली असेल तर ती संख्या वेगवेगळ्या रूपात मांडण्याचं जो प्रयत्न जास्त वेळ करतो, जो संख्यांशी जास्त वेळ खेळतो, त्याला अशी उदाहरणं, अंकगणितावरची उदाहरणं सोडवता येतात. अशा भरपूर युक्ती आहेत, परंतु जसजसं तुम्ही सराव कराल, स्कॉलरशिपच्या गणितामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की सिक्वेन्सनी सोडवण्यापेक्षा आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचू, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुण्य, म्हणजे पहिली संख्या. समजा 12 गुणिले 18 आहे, त्याला आपण पहिल्या संख्येला गुण्य म्हणतो आणि दुसऱ्या संख्येला गुणक म्हणतो. माझं उत्तर 8 गुणे एकक स्थान, उत्तर गुणाकाराचं एकक स्थान 6 येणार आहे, हे माझं इतकंच ठरलं. आणि मग पर्यायात पाहायचं की एकच स्थानी 6 असणार पर्याय, हे 2 अंकी संख्या मग जाऊन घेतलेले आहे. तर 5-5 अंकी संख्या असल्या तरी माझं पर्यायाचं एक स्थान 6 असणार आहे. मग तसं एकच स्थान असणारा पर्याय असेल तर मला इतर कॅल्क्युलेशन करण्याची गरज भासत नाही. त्यानंतर बऱ्याचशा युक्त्या आहेत, त्या युक्त्या त्या वेळेस आपण समजून घेतल्या पाहिजेत. जसं की शेकडेवारीची उदाहरणं आहे,
दोन वस्तू विकल्याने एकदा 10% नफा होतो आणि 10% तोटा होतो. असं जर समान नफा आणि समान तोटा आला तर ते काढत बसण्यापेक्षा अशा वेळी व्यवहारात एकूण तोटाच होतो आणि हा तोटा किती टक्के असतो हे काढायचं म्हणजे जे काही समान नफा किंवा समान तोटा झालेला आहे त्याचा वर्ग छेद 100. मग आता 10% दोन घड्याळ्या रुचली त्या विक्रीमध्ये असं म्हणतात ते दोन घड्याळ्या मुद्दामून फसवायला देतात. 8,000ला दोन, प्रत्येकी 8,000ला दोन घड्याळ्या विकली. या दोन्ही घड्याळ्यामध्ये एका घड्याळ्यात 10% नफा झाला आणि दुसऱ्या घड्याळ्यात 10% तोटा झाला. तर या एकूण व्यवहारात त्याला काय झालं, नफा झाला अथवा तोटा झाला आणि तो किती झाला. पर्याय असतो तुमचा 1% नफा, 2% नफा, 1% तोटा, 2% तोटा. मग अशा वेळी त्यांनी जी दिलेली विक्री किंमत आहे ती विक्री किंमत लक्षात घ्यायचीच नाही, ती फसवण्यासाठी दिलेली आहे. आणि मग याची युक्ती काय, जो समान नफा आणि समान तोटा दिलेला आहे त्याचा वर्ग छेद 100 म्हणजे 100 छेद 100 म्हणजे या ठिकाणी 1% तोटाच होणार. अशा व्यवहारात नेहमी 1% तोटा होईल. इथं जर तुम्हाला 20% नफा 20% तोटा दिला तर 20चा वर्ग 400 भागिले 100 म्हणजे 4% तोटा त्या ठिकाणी तुम्हाला होईल. अशा अनेक युक्त्या आहेत. या सर्व युक्त्या आपण एकदा रिव्हिजन करायचे आहेत. अजून भरपूर वेळ आहे, मात्र मिळणाऱ्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग करा आणि एक चांगला स्कोर आतापर्यंत आपण जे काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना रेकॉर्ड मोडायचं काम करायचं. आपण काल परवाच पाहिलं की डी गुटेश यांनी विश्वनाथ आनंद याच्यानंतर भारताचं बुद्धिबळातलं चेस मधलं स्थान सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये चीनच्या स्पर्धकाला हरवून नावलौकिक कमवला. हे स्वप्न त्याने 8 वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि आता त्याचं वय होतं 18, म्हणजे 11व्या वर्षी ते स्वप्न त्याने पाहिलं होतं. मग असंच आपणही स्वप्न पाहूया की या 8वी स्कॉलरशिपला एक रेकॉर्ड आतापर्यंत जेवढे मार्क्स पडले नाहीत दोन्ही पेपरला मिळून असे 260 270च्या पुढे जाऊया आणि राज्यातही आपला कसा नंबर लागेल या दृष्टीने प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण सर्वांनी 3 दिवस माझे हे लेक्चर ऐकून घेतलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं तुमचे सर्वांचे आभार मानतो. मला या ठिकाणी कर्जत DRC मध्ये आदरणीय गाडे सर आणि त्यांचे सहकारी गाडेकर सर यांनी हे लेक्चर घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि शिक्षण विभाग माध्यमिक यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जगताप सर. आपण गेले 3 दिवस अतिशय उत्कृष्टपणे गणित या विषयाचं आपल्याकडे जे घटक होते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एक सेकंद ना सेकंद आपण अतिशय वेगवेगळ्या घटकांचा सुद्धा त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी ज्या परीक्षेच्या दृष्टीने मेरिटच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत. तर आपण गेले 3 दिवस उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीने गट शिक्षण अधिकारी प्रदीप शिंदे साहेब, त्याचबरोबर मिशन आरमच्या प्रमुख उज्ज्वलाताई गायकवाड मॅडम, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याच्या मिशन आरंभच्या समन्वयक शिक्षणाधिकारी पाटील साहेब, त्याचबरोबर मिशन आरंभ हा उपक्रम ज्यांनी सुरू केलेला आहे असं आपले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब, या सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक आभार. त्याचबरोबर उद्या सुद्धा आपला मिशन आरंभ अंतर्गत तास होणार आहे. उद्या आपण इंग्रजी या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या तासाला उपस्थित राहायचे आहे. आज उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो आणि आजची ही तासिका संपली असं जाहीर करतो. सर्वांना गुड नाईट. थँक्यू. उद्या भेटूया संध्याकाळी 7 वाजता.
आलेले मी आपलं पोस्ट पाठ काढून जोडा हा आणि याच्यात थोडंसं